जगभरातील सर्व मराठी भाषिक व्यक्तींना माझ्याकडून म्हणजे मी ठाणे येथून सत्यजित अभय कुमार शाह आजच्या 27 फेब्रुवारी 2026 साठी विशिंग यू अ व्हेरी हॅपी मराठी डे. तुम्ही म्हणाल आजचा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केलं, तर हे विशिंग यू हॅपी मराठी डे म्हणजे काय? आदरणीय वंदनीय मराठी माणसानं, तुम्ही बघा, अनेक बहुसंख्य मराठी भाषिक माणूस, मराठी आडनाव असलेला माणूस हा असंच जागतिक मराठी राजभाषा दिवसाच्या शुभेच्छा इंग्रजीत देतो. तुम्हाला हे खोटं वाटेल. याच विषयावरचा म्हणजे मी गेले अनेक वर्ष मराठी भाषा ही जगावी, जिचा ऱ्हास होऊ नये याच्यासाठी एकलकोंडा लढतोय. त्याचा एक भाग म्हणून मला लोकप्रभा या लोकसत्तेच्या एका पाक्षिकाने खूप मदत केली होती. 27 मार्च 2016च्या लोकप्रभामध्ये माझा एक लेख छापून आलेला. त्याचं शीर्षक होतं मराठीचं इंग्रजीकरण. हा लेख तुम्हाला आत्ता तुमच्या समोर सादर करत आहोत आणि पहा मी काही खोटं बोलतोय का हे पहा. सकाळची वेळ, आई अथवा आजी मुलांना शाळेत जाताना, लिसन बेटा, गुड मॉर्निंग, कम ऑन बेटा, वेकअप ना, आज मंडे, वीकचा फर्स्ट डे आहे, चला स्कूलला जायचंय ना. हा, गुड बॉय आहेस ना तू, कम ऑन गेट रेडी फॉर स्कूल, आता सगळं फास्ट फास्ट कर, चल अजून ब्रश करायचं आहे, शॉवर घ्यायचं आहे, ब्रेकफास्ट करायचं आहे, बोर्नव्हिटा घ्यायचं आहे, तुझा टिफिन, वॉटर बॉटल रेडी आहे, ते घेतलं का, स्कूल बॅग घेतली का, शूज घातले का, स्कूल बस येईल, लेट नको व्हायला, नाहीतर ते स्कूल बसवाले अंकल कंटिन्यूस हॉर्न वाजवत राहतील, स्कूलला लेट गेलास तर प्रिन्सिपल तुला पनिशमेंट देतील, क्लासरूमच्या बाहेर उभं करतील. कमॉन, झालं का सगळं? नाहीतर तुझ्यामुळे तुझ्या मॉमला आणि डॅडला पण ऑफिसला लेट होईल. मग आम्हाला विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जावं लागेल. आणि हे बघ, स्कूलमध्ये कंप्लीट टिफिन खा, रिटर्न आल्यावर ग्रँडमा आणि ग्रँडपाला ट्रबल नाही द्यायचं, नो मिसचिफ्स, टीव्हीवर कार्टून जास्त नाही वॉच करायचं, होमवर्क कंप्लीट करायचं, इव्हनिंगला मिल्क प्यायचं. हे संभाषण व्यवस्थित ऐकलं ना तुम्ही, तुमच्या असे लक्षात येईल की या संभाषणामध्ये 50 ते 60%, माझ्या मते 70 ते 80% अमराठी शब्द वापरले गेलेले आहेत. आणि हे संभाषण एका मराठी भाषिक, मराठी आडनाविक कुटुंबामध्ये झालेलं आहे. आपण याला कालानुरूप बदल असे म्हणून याकडे दुर्लक्ष केले तर आपली माय मराठी भाषा लोप पावायला अजिबात वेळ लागणार नाही. एकदा एका मराठी मित्राकडे गेलो होतो. त्याचा मुलगा वय 19 ते 20 वर्षे अभियांत्रिकीच्या पदवी विद्यालयात शिक्षण घेत होता. तो मला माझ्या घरापर्यंत सोडण्यासाठी त्याच्या 4 चाकी वाहनाने निघाला होता. एके ठिकाणी मी त्याला उजवीकडे गाडी घे म्हटलं तर तो गोंधळून माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, अंकल लेफ्ट और राईट? त्या मुलाला उजवीकडे म्हणजे राईट हे सांगावं लागलं. याचाच अर्थ पुढच्या पिढीला मराठीचा काहीही गंध असणार नाहीये. तुम्ही कोणाला धन्यवाद द्यायचं असेल तर काय म्हणता? थँक्यू. एखाद्याला विनंती करायची असेल तर काय म्हणता? प्लीज. मराठीत याला कृपया असा छोटासा आणि आटोपशील शब्द आहे. मला इथे आवर्जून सांगायचं वाटते, जर्मनीतील जर्मन लोक एकमेकांना गुड मॉर्निंग न म्हणता आवर्जून गुटन मॉर्गन असे म्हणतात, म्हणजे त्यांच्या भाषेतील गुड मॉर्निंग. आपल्याकडे 2 मराठी व्यक्ती, मराठी आडनावाच्या व्यक्ती, मी जात कुठली हे नाही सांगत, अगदी शुद्ध पुण्याचे 2 मराठी व्यक्ती सकाळी भेटल्यावर मॉर्निंग वॉकला भेटल्यावर काय म्हणतात माहिती का? गुड मॉर्निंग. म्हणजे त्यांना ते
प्रसन्न सकाळ, सुंदर सकाळ याची लाज वाटते. हेच गंमत सांगतो. दोन जर्मन लोक एकमेकांना भेटल्यावर गुटेन मॉर्गन म्हणतात, पण जेव्हा मला तो जर्मन माणूस भेटला होता तेव्हा त्याने चक्क गुड मॉर्निंग म्हणाला. पण त्याला कळलं हा जर्मन नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी इंग्रजीत बोललं पाहिजे. आपले दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठी बोलायला त्यांना लाज वाटते. का वाटते मला माहीत नाही. मला तर अजिबात लाज वाटत नाही. माझं आडनाव अमराठी आहे. माझं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे. माझा जन्म माढा या गावी झालेला आहे, जे झाला आहे, जो सोलापूरच्या जवळ आहे. म्हणजे मी शुद्ध मराठी, माझी भाषा मातृभाषा, आणि मला मातृभाषेची लाज नाही. मातृभाषा म्हणजे आपल्या आईची भाषा. ज्यांना मातृभाषेची लाज आहे ना, म्हणजे त्यांना आईची पण लाज वाटते. आजच्या या युगात हे का विसरले जात आहे की मराठी ही फक्त भाषा नसून ती एक संस्कृती आहे. तिचे जतन करणं हे जगातील सगळ्या मराठी माणसांचे आद्य कर्तव्य आहे. ए मावशी, ए काकू, ए आत्या, ए मामी, ए मामा, ए काका, यात जी आपुलकी प्रेम असतं ना, ते आंटी किंवा अंकल या हाकेमध्ये अजिबात नसतं. मी मार्केटमध्ये ना शॉपिंगला गेले होते. येताना चांगले दिसले म्हणून फिश आणले. याऐवजी मी जरा बाजारात खरेदी करायला गेले होते. येताना चांगले दिसले म्हणून मासे आणले. असं कधी ऐकलंय का? अजून एक वाक्य. या वेळेला ना समर वेकेशनला ना आम्ही ना हिल स्टेशनला जाणार आहोत. त्याऐवजी या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाणार आहोत. हे म्हणणं काय कमीपणाचं वाटतं? मार्केट, शॉपिंग, फिश, समर वेकेशन, हिल स्टेशन असं बोललं की मराठी माणसाची पत म्हणजे आजच्या मराठीत स्टेटस वगैरे वाढतं की काय? मला कोणी सांगाल का फिशची टेस्ट आणि माशाची चव यात काही फरक आजच्या मराठीत डिफरन्स असतो का? मी म्हणतो हे तुम्हाला फारसं पटत नाही. ठीक आहे, हातच्या कांकणाला आरसा कशाला. सुनील, वय वर्ष 28 ते 30, उच्च शिक्षित, तो मराठी, त्याची बायको मराठी, त्याचे आई वडील सासू सासरे सगळे मराठी. त्याला मी दिनक्रम सांग म्हटल्यावर त्याने विचारलं की अंकल दिनक्रम म्हणजे काय? मी त्याच्या मराठीत त्याला सांगितलं की बाबा तुझं डेली रुटीन शॉर्टमध्ये सांग. शॉर्टच, कारण त्याला थोडक्यात कळलं नसतं. आता त्याचा दिनक्रम: अर्ली मॉर्निंग 5 o'clockला उठतो, फ्रेश होतो, ब्रश करतो, वॉकिंगला जवळच्या गार्डनमध्ये जातो, तेथे थोडे एक्सरसाइज करतो, बॅक टू होम, मग शॉवर घेतो, ब्रेकफास्ट करतो, लगेचच ऑफिसला पळतो. 9 to 6 ऑफिस, बॅक टू होम बाय 8, थोडा वेळ टी व्ही, मग डिनरनंतर थोडं वॉक येतो. 10:30 आय गो टू बेड. थोड्याफार फरकाने आजची मराठी माणसं किंवा आजच्या मराठी व्यक्ती असंच मराठी कम इंग्लिश बोलतात. म्हणजे मराठी एकदमच कमी आणि इंग्रजी जास्त मराठीत बोलतात, पण ज्यात मराठी अगदीच कमी असतं. मराठी माणसं सर्रास बोलतात अशी काही वाक्य: मी वोटिंग करत नाही, म्हणजे मतदान. कालच कटिंग करून आलो, केस कापून नाही. मी तर बाबा रोज शेव करतो. अरे दाढी करतो म्हण ना. अरे बाबा एक्झामचे पेपर्स मिळाले का? मार्कशीट मिळाली का? रिझल्ट लागला का? हे मराठीत सांगतो. अरे बाबा परीक्षेची उत्तरपत्रिका मिळाली का? गुणपत्रिका मिळाली का? निकाल लागला का? अजून एक वाक्य: काय सांगतोस, आज पण टीचर ॲब्सेंट. मग काय सांगतोस, आज पण शिक्षक गैरहजर. हे मराठी वाक्य. एक्झामचं टाइम टेबल लागलं का? परीक्षेचं वेळापत्रक लागलं का? जरा फॅन लाव आणि पेपर दे. एक लक्षात ठेवा, पेपर म्हणजे वृत्तपत्र नाही आहे. पेपर म्हणजे कागद, ज्याला वर्तमानपत्र हा चांगला शब्द आहे मराठीत. आणि फॅनला पंखा लाव. अशा या साध्या साध्या वाक्यात देखील इंग्रजी शब्द वापरण्याची काही गरज आहे का? आपणच मराठी नाही बोललो तर पुढच्या पिढीला मराठी शब्द कसे कळतील? मुलांचे शिक्षण कोणत्याही माध्यमातून असले तरी त्यांना आपल्या भाषेची सवय, तोंड ओळख हवीच. मराठी आपली मायबोली, माय भाषा. आपल्या मराठीत म्हणजे मायबोली म्हणजे मदर टंग.
हे मराठी असूनही आपण कसे काय विसरतो. आकाशवाणी दूरचित्रवाणी या माध्यमातून असेच मराठी ऐकायला मिळते. तुमचा आवडता हा नंबर 1 शो असं म्हणतात. हे सर्रास मराठी कार्यक्रमात वापरले जाते. तसेच घेऊन आलो आहे तुमचा लाडका ब्रेकफास्ट शो. आता घेऊया एक कमर्शियल ब्रेक. मी आकाशवाणी आजच्या मराठी रेडिओच्या FM रेनबो, FM गोल्ड या वाहिनीचे मराठी प्रक्षेपण जमेल तेव्हा ऐकतो. अनेक वेळा मी त्या निवेदिका, आजच्या मराठीत रेडिओ जॉकी यांना दूरध्वनी म्हणजे आजच्या मराठीत टेलिफोन करून कमीत कमी इंग्रजी वापरा अशी विनंती करत असतो. काही निवेदक माझी विनंती ऐकून घेतात व इंग्रजी टाळू असे आश्वासन देतात. पण काही तरुण निवेदक अकारण इंग्रजी वापरण्याचे समर्थन करीत बसतात. त्यांचे म्हणणे की काही कार्यक्रम हे न्यू जनरेशन ऐकत असते, त्यामुळे इंग्रजी वापरतात. कुठल्या कार्यक्रमात? मराठी कार्यक्रमात. हे समजून घ्या. पण हे विसरतात की नव्या पिढीचे कार्यक्रम ऐकणारे देखील मराठी आहे आणि मराठी कार्यक्रमच ऐकत आहे. मग त्यांना उगाचच इंग्रजी ऐकून आपल्या मराठीची अशी गळचेपी का? या उलट या निवेदकांनी कार्यक्रमात इंग्रजीचा वापर अत्यल्प अथवा शून्य केला तर नव्या मराठी पिढीच्या कानावर अनेकविध मराठी शब्द पडतील आणि त्यांनाही मराठीबद्दल गोडी लागू लागेल. पण मला येथे आवर्जून सांगावेसे वाटते की FM रेनबोवरील बरेच निवेदक आणि निवेदिका अतिशय उत्कृष्ट व अस्खलित मराठीत कार्यक्रम सादर करतात. मी एका निवेदिकेला तिच्या अस्खलित मराठी सादरीकरणासाठी जेव्हा दूरध्वनी केला तेव्हा तिने सांगितलं की ती मूळची तेलुगू आहे, पण तिचे मराठी कोणत्याही मराठी माणसापेक्षाही शुद्ध होते. उच्चार स्पष्ट होते. याचे फार कौतुक वाटले. मी सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांना, आपल्याला कळणार नाही, न्यूज चॅनल्स विनंती केली होती की आपल्या मराठी वृत्तवाहिन्या आहेत, आपण कमीत कमी इंग्रजीचा कमीत कमी वापर करावा व त्याची सुरुवात घेऊया एक छोटासा ब्रेकच्या ऐवजी घेऊया एक छोटीशी विश्रांती यांनी करा. पण अजूनही एकाही मराठी वृत्तवाहिनीने ते अंमलात आणलं नाही. तसेच अनेक मराठी चित्रवाहिनीवरील मराठी मालिकांमध्ये देखील अनेक वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द वापरले जातात. या अगोदरची मराठी पिढी अंदाजे 95% शुद्ध मराठी बोलायची. आजची पिढी अंदाजे 60-65% शुद्ध मराठी. माझ्यामध्ये हे चुकीचं आहे. अंदाजे 40% शुद्ध मराठी बोलते. 40ही पेक्षा कमी असेल. आणि या पुढची पिढी अंदाजे 10 ते 20% शुद्ध मराठी बोलेल. कारण त्यांनी बरेचसे मराठी शब्द लहानपणापासून ऐकलेच नसतील. तर तो त्यांचा काय दोष आहे? त्यांच्या पुढील पिढी बहुतेक मराठी कशी होती हे माझ्यासारख्यांचं यूट्यूबवरून काढून ऐकतील आणि मग त्यांना कळेल, अरे मराठी अशी होती, अतिशय सुंदर होती, छान होती. आणि मग पुढच्या काही वर्षांनी म्हणजे भविष्यात मराठी स्पीकिंग कोर्स सारख्या गोष्टींना तुफान मागणी येईल. आणि हा कोर्स म्हणजे हे जे मराठी शिकण्याचं आहे बहुतेक कल्पक अमराठी व्यावसायिकच चालू करतील, कारण त्यांचे मराठी हे बाकीच्यांपेक्षा चांगले असेल. उदाहरणार्थ माझे बाकी मराठींपेक्षा चांगले आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस दिवाळी हा फेस्टिवल ऑफ लाईट्स होईल आणि चकली, कडबोळी, शेवया ऐवजी पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हेच सगळं खाऊन भविष्यातील दिवाळी साजरी अथवा आजच्या भाषेत एन्जॉय करावी लागेल. आता थोडंसं आपणास माहिती आहे की मी गेले 6-7 वर्ष मराठीमध्ये यूट्यूबवर माझे व्हिडिओ टाकतोय, म्हणजे ज्याच्यात समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत मला एका मराठी आडनावाच्या डॉक्टरांनी मला काय सांगावं आश्चर्य वाटतं. सर, आपण कसलं असलं विचित्र मराठी बोलताय, आजचं मराठी बोला ना. आता हे आजचं मराठी काय ना, हे मी मराठी वाङ्मय मंडळाला अथवा आपले
माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहे, आजचं मराठी काय. म्हणजे आजचं आणि कालचं वेगळं होतं का मराठी. हसू येतं, हसू येतं. मराठी भाषिक डॉक्टर. दुसरा एक तरुण मुलगा, आडनाव मराठी. समभाग म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, लाभांश म्हणजे काय, म्हणजे त्यांना काहीही माहीत नाहीये. उजवा डावा कळत नाही, ते तर मी आधी कळवलं, म्हणजे माझ्या या लेखामध्ये मी हे लिहिलेलं आहे. आणि गंमत म्हणजे ना, काही जण मला हसतात. मी मराठी जागवण्याचा प्रयत्न करतो ना, कुचेष्टेने हसतात. म्हणजे तुम्हाला नाही कळणार, दे लाफ ॲट मी. म्हणजे आपणही मराठी आडनाविक असाल तरी दे लाफ ॲट मी. पण मला काही फरक पडत नाही, कारण मला माझ्या आईची लाज वाटत नाही. ती भले काष्टा घालू दे आणि ती कशीही बोलू दे, ती माझी आई आहे. मराठी भाषा ही माझी मातृभूमी आहे. म्हणजे माझं आडनाव शहा असून सुद्धा, अमराठी आडनाव असून सुद्धा मला मराठी भाषेचा अभिमान आहे. मला बघायचंय तुमच्यापैकी किती मराठी आडनाव लावणारे वर असे म्हणतात मी मराठी, बोलताना इंग्रजी. किती सांगू तुम्हाला अशी उदाहरणं. इंग्रजी का वापरतात. मराठी मालिकांमधली ती नायिका असते, ती नायिका प्रेग्नंट का होते, गरोदर होत नाही. किंवा लग्न झालेलं जोडपं हनीमूनलाच का जातं, मधुचंद्राला का नाही जात. तिथून तो नायक येतो आणि आईला किंवा सासूबाईला किंवा बायकोला जातो, आज मला जॉब मिळाला. कसला जॉब, नोकरी मिळाली म्हण ना. तुम्ही मराठी बातम्या ऐका, किती इंग्रजी शब्द असतात. जरा विचार करा, याच्यावर थोडासा विचार करा. 8 वर्षातून एकदा हॅपी मराठी डे असं करून काही होत नाही. मी गेली अनेक वर्ष मराठी भाषा वाचवण्याच्या मागे वेड्यासारखा लागलो. आदरणीय, वंदनीय, माननीय जगातले सगळे मराठी भाषिक, मराठी आडनाविक व्यक्तींना माझी एक नम्र विनंती आहे, कृपया आपल्या मराठी भाषेला वाचवा. तुम्ही आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडू शकता, पण मी माझ्या भाषेला माझ्यापासून दूर नाही करू शकत. तेव्हा कृपया हा व्हिडिओ, कृपया, आणि व्हिडिओला पण मी मराठीत बोलणार होतो, पण अनेकांना काही कळत नाही. जिथे शक्य असेल तिकडे मराठीतच बोला आणि दुसऱ्याला हसणं कमी करा. तुम्ही मराठी भाषिक असून अमराठी भाषिक माणूस जो मराठीत सुद्धा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम गेली 6 ते 7 वर्ष चालवतोय, त्याला हसता. आमच्या महावीर भगवानांनी एक सांगितलेलं की समोरचा जर तुझ्यावर हसत असेल अथवा तुला शिव्या देत असेल तर तू त्याच्याकडे लक्षच नाही दिलं ना, ते परत त्याला जाऊन मिळतं, म्हणजे ते त्याच्यावरच उलटतं. त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही. मला माझ्या भाषेचा गर्व आहे. तुम्हाला आहे की नाही हे तुम्ही ठरवा. नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे बाकीचे माझे नेहमीचे जे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम यातले व्हिडिओ येतच राहणार. धन्यवाद.